नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। मराठवाडा नगर जिल्ह्याचं पुरतं पाणीपत करणार अशा आशयाचा व्हिडिओ आज आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत, समजून घेणार आहोत। आणि हा विषय इतका गंभीर आहे की हा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मला अवश्य कळवा। आता मराठवाडा नगर जिल्ह्याचं पुरतं पाणीपत करणार म्हणजे काय, मुळात पाणीपत म्हणजे काय, पाणीपत होणं म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। मधून यमुना नदी पूर आलेला आहे, दुथडी भरून वाहते आहे। पलीकडून आपल्याच नजीबुल्लानी बोलवलेला अहमद शाह अबिदाली भारतावर चालून आलेला आहे। प्रतिकाराकरता मराठ्यांचं प्रचंड सैन्य पूर्वेला आहे, पश्चिमेला नजीबुल्ला आणि अहमद शाह अब्दाली आहे। संध्याकाळची वेळ आहे, दोघे जण फिरत फिरत यमुनेच्या काठावर येतात आणि अहमद शाह अब्दाली नजीबुल्लाला विचारतो की हे समोर सगळ्या बाजूनी सगळ्या ठिकठिकाणाहून मराठ्यांच्या छावण्यातून धूर वेगवेगळ्या ठिकाणाहून कसले येत आहेत। त्यांनी सांगितलं हे 18 पगड जातीचे सरदार आहेत आणि हे रणांगणावर सुद्धा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कायम टिकून आहे, म्हणून यांच्या प्रत्येक छावणीत स्वतंत्र स्वयंपाक सुरू आहे। त्यावेळेस प्रसिद्ध वाक्य आहे अहमद शाह अब्दालीचं, जे योद्धे रणांगणावरही आपली जात विसरत नाही त्यांना विजयाचा हक्क नसतो। अहमद शाह अब्दालीचे शब्द खरे ठरले। मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली। वेळेवर जाट आणि पंजाब या दोन्ही राज्यातून, हरियाणा आणि पंजाब इथून त्यांना रसद मिळाली नाही। मराठे दुपारपर्यंत जिंकले होते, पण सदाशिवराव भाऊ पडले अशी वदंता उठली, अफवा उठली आणि सैन्य दानाफान झालं। पण तोपर्यंत अब्दालीचं मराठी सैन्याने, पराक्रमी मराठी सैन्यांनी पुरतं नुकसान केलं होतं। त्याला यमुना ओलांडता आली नाही। तो पलीकडे पुन्हा अफगाणिस्तानात परत गेला। तिथे त्याच्या विरुद्ध लगेचच बंड झालं आणि त्याचा शिरच्छेद करण्यात आला। त्याचा विजय झाला नाही, पण मराठ्यांचाही विजय झाला नाही। त्या पानिपतचं वर्णन असं केलं जातं इतिहासात, बखरीत घनघोर युद्ध जाहले, लक्ष लक्ष बांगडी फुटली। म्हणजे लाखो महिला विधवा झाल्या, लाखो मराठा वीर धारातीर्थी पडले। कारण अब्दालीने जे कारण सांगितलं, रणांगणावर सुद्धा एक जिन्सीपणा नसणे, तसं आता एक नवं रणांगण पाणी प्रश्नाच्या माध्यमातून मराठवाडा विरुद्ध नगर आणि नाशिक जिल्हा असं आकाराला येत आहे। त्याची चुणूक काल परवा पाहायला मिळाली। अत्यंत गांभीर्याने ऐका, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडेचं गेट फिरवलं आणि कालव्यात पाणी सोडलं। त्याला लगेचच मराठवाड्यातले शंकर नागरे साहेब आणि पाणी हक्क कार्यकर्ते अभिजित धानोरकर यांनी आक्षेप घेतला। हे शंकर नागरे साहेब सध्या मराठवाडा विकास मंडळाचे तज्ञ संचालक आहेत किंवा तज्ञ सदस्य आहेत। हे नागरे साहेब पूर्वी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक होते। ते आता मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवण्याकरता संघर्ष करता आहेत। यावरून त्यांची भूमिका या प्रश्नी कार्यकारी संचालक असताना काय होती हे आपल्या लक्षात यायला हरकत नाही। यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या आक्षेपाची लगेचच, म्हणजे ह्या दोन तज्ञांनी जो आक्षेप घेतला त्याला लगेचच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे विद्यमान कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार साहेब यांनी त्याची लगेचच दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं, खरं म्हणजे हे पाणी सोडायला नको होतं, कसं सोडलं याची मी माहिती घेतो आणि हे पाणी आपण हिशोबात धरूया। यांचा आक्षेप असा होता की सरासरीच्या 147% पाऊस निळवंड्याच्या लाभक्षेत्रात झाला आहे, तरीही हे पाणी खरीपाकरता सोडलं। मुळात निळवंड्याचं पाणी हे पिण्याच्या पाण्याकरता सोडलं आहे आणि जरी खरीपासाठी हे पाणी द्यायचं असेल, गोदावरीला द्यायचं असेल, प्रवरेला द्यायचं असेल, मुळेला द्यायचं असेल, तर निळवंडेमध्ये केवळ 6 TMC पाण्याची तूट आहे, म्हणजे त्यांचं 28 TMC पाणी होईल आणि मुळा, प्रवरा आणि गोदावरी अद्याप वाहते आहे, तो भाग वेगळा। पण या आक्षेपाच्या घेण्यात आलेल्या दखलीची
टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली. बघा, निवृत्त अधिकारी पाण्याच्या पाण्याच्या संघर्षासाठी लढतात. मराठवाडा लघु उद्योजक नावाची संघटना आहे, ती या लढाईला आर्थिक पाठबळ देते. मराठवाडा जलविकास परिषद आहे, ती या लढ्याला टेक्निकल सपोर्ट देते. नगर जिल्ह्यातील शुगर लॉबीतील बडे नेते त्यांच्या विरुद्ध पाण्याचा संघर्ष करतात, सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढतात. परंतु जसं पानिपतमध्ये आपल्या योद्ध्यांच्या, आपल्या सरदारांच्या वेगवेगळ्या राहुट्या होत्या, तशाच यांच्या वेगवेगळ्या राहुट्या असतात. हे वकीलसुद्धा सुप्रीम कोर्टातले महागडे वकील वेगवेगळे देतात. तिथून प्रेस नोट येतात, वृत्तपत्रात रकानेचे रकाने त्याच्या बातम्या येतात. नतीजा, प्रत्येक लढाई ही मंडळी हरतात. समन्यायी कायदा सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब करून घेण्याचं श्रेय या वेगवेगळ्या राहुट्यांमुळं नगर जिल्ह्याच्या वाट्याला आलं. यासारखं दुसरं दुर्दैव नाही. आता निळवंडे पाणी सोडण्याला विरोध आणि गोदावरी कालव्यांना पाणी सोडायला विरोध किंवा मुळा कालव्यांना पाणी सोडायला विरोध ही बाब तशी फार महत्त्वाची नाही. पण या निमित्ताने कशी लढाई लढली जात आहे याचा हा मी पहिला भाग तुम्हाला सांगितला. आता गोदावरी कालव्यांच्या दृष्टीने एक अतिशय उत्तम आणि गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी आहे की अप्पर वैतरणा धरणातून जवळपास 12.5 TMC पाणी पूर्वेकडे वळवण्याला एकात्मिक जल विकास आराखड्यात मान्यता देण्यात आली आहे. तत्वतः मान्यता आहे, अजून त्याला अडचणी आहेत. पण या वैतरणा धरण हे मुकणेच्या तुलनेत 30 फूट उंच आहे. सॅडल डॅम जो अप्पर वैतरणा धरणाचा सॅडल डॅम आहे मातीचा, ते 108 कोटी रुपये खर्चाचं काम सुरू झालं आहे आणि हे काम पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. 16 TMC पाणी मुकणे धरणात उतरवता येईल अशा क्षमतेचे 2 गेट तिथे बांधले जात आहे आणि पुढच्या वर्षी या सॅडल डॅममधून गोदावरी कालव्यांना 1 TMC पाण्याची अनोखी आनंददायी भेट मिळणार आहे. पाऊस चांगला झाला तर ही भेट 3 ते 4 TMC पर्यंत वाढू शकते. गोदावरी कालव्यांच्या दृष्टीने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अत्यंत उत्साहवर्धक बातमी आहे. पुढचा टप्पा आहे 10.5 TMC पाण्याचा. हे 10.5 TMC पाणी सुद्धा पूर्वेकडे वळवलं जाणार आहे, मुकणे धरणात वळवलं जाणार आहे आणि ते पाणी, हे काम मागच्या वर्षी सुरू झालं. पण 4 वर्षापूर्वीच मराठवाड्यातले सर्व आमदार एकत्र आले. ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे गेले. त्यांना सांगितलं की टंचाईग्रस्त मराठवाड्याला हे 10 TMC पाणी मिळावं. तसं जर झालं तर वैतरणेच्या पाण्यावरचा आपला हक्क संपुष्टात येईल. हे पाणी मराठवाड्याला जाईल. खरं म्हणजे गोदावरी कालव्यांना 48% बिगर सिंचन आरक्षण आहे. हे तुटीचे कालवे आहेत. या कालव्यावरचे आजवर या कालव्यावर जे साखर कारखाने उभे राहिले त्यामध्ये लक्ष्मीवाडी, साखरवाडी आणि चांगदेवनगर हे 3 साखर कारखाने केवळ गोदावरी कालव्याचं पाणी अंतरलं म्हणून बंद पडले आणि कोळपेवाडी, संजीवनी आणि गणेश या 3ही साखर कारखान्यांना आज ऊसाची टंचाई भासते आहे. कारण एकच आहे, गोदावरी कालव्यांचं बिगर सिंचनाचं आरक्षण 48% गेलं आहे. म्हणजे पूर्वी जे 11 TMC पाणी मिळत होतं ते आता केवळ जेमतेम 5 TMC पाणी मिळतं आहे. राहता तेललाल आहे. चितळे आणि पुंतांब या परिसरातली 12 गावं पाण्याअभावी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पडेगावच्या पुढचे म्हणजे तसं कोपरगावच्या पुढची जी पडेगाव शाखा आहे गोदावरी डाव्या कालव्यावरची, तिथून पुढची 20-22 गावं पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली आहे. आवर्तनाचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कुठलंही पीक नीट गोदावरी कालव्यांवर घेता येत नाही अशी अवस्था आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर
हे 5 TMC पाणी किंवा 6 TMC पाणी गोदावरी कालव्यांना मिळालं तर गोदावरी कालव्यांना पुन्हा सोन्याचे दिवस येतील आणि तो दिवस दूर नाही. अवघ्या 2 ते 3 वर्षात हे पाणी कमीत कमी खर्चात गोदावरी कालव्यांना येऊ शकतं. पण आपल्या राहुट्या वेगळ्या आहेत. गोदावरी कालव्याचा प्रश्न आहे, प्रवरावाले आम्ही तिकडे बघणार नाही. प्रवरेचा प्रश्न आहे, मुळावाले आम्ही बघणार नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अब्दाली आलेला आहे. पानिपतची लढाई सुरू झालेली आहे. गोदावरी कालवे जात्यात, प्रवरा कालवे सुपात आहेत. नाकावर टिचून ऐन उन्हाळ्यात पाणी जायकवाडीमध्ये या मंडळींनी अभ्यासाच्या कायदेशीर लढाईच्या माध्यमातून नेला आहे. मुळा धरणाचा तोच अनुभव आहे. मग आज जात्यात असलेल्या गोदावरी कालव्यांना सुपात आणून पुन्हा समृद्धीकडे न्यायचं की गोदावरी कालव्यांना सह आपणही त्यांच्याबरोबर भरडले जाऊन नगर जिल्ह्याचं पुरतं पानिपत करायचं, हे या सरदारांच्या हातात आहे. जर यांनी वेगवेगळ्या राहुट्या आपल्या पाण्याच्या प्रश्नावर, किमान पाण्याच्या प्रश्नावर बाजूला केल्या नाहीत आणि एकीने ही मंडळी लढली नाहीत, तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही, मराठवाड्यासारखी अभ्यासकांची सिस्टीम, अभ्यासकांचे मंच, तज्ज्ञ लोकांचं सहकार्य घेतलं नाही. आणि हो, नगर आणि नाशिकच्या आमदारांनी एकीचं बळ दाखवून विधानसभेत, विधान परिषदेत, CMकडे, डेप्युटी CMकडे सातत्याने लकडा लावला नाही. आपल्याला पोटापुरता पसा पाहिजे, नको पिका या पोळी. दुसऱ्या टप्प्यातलं अवघं 5 TMC पाणी जरी मिळालं तरी गोदावरीची, नगर आणि नाशिकची सिस्टीम पुन्हा पूर्ववत होईल. गोरगरिबांचा दुवा घेण्याची संधी या मातब्बर सरदारांना आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर तुम्ही आता एकत्र आला नाहीत तर आपलं सगळ्यांचंच पानिपत अटळ आहे आणि या अपयशाचं श्रेय सुद्धा या सरदारांना घ्यावं लागणार आहे. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी किती महत्त्वाची आहे, आगामी युद्धाची चुणूक दाखवणारी आहे. त्यासाठी मी या व्हिडिओचा प्रपंच केला. मराठवाडा पुन्हा एकदा नगरचे पानिपत करणार का, असा त्याचं हेडिंग आहे, असं त्याचं शीर्षक आहे. हे जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.